पोलीस स्टेशन बाहेर हाताची घडी घालून शिस्तीत उभे राहणारे हे नामचिक गुंड आहेत। पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेचे यांनी कित्येकदा 3-13 वाजवलेत। या गुंडांना पोलीस स्टेशन बाहेर परेड करायला लावली आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी। अमितेश कुमार यांनी पुणे आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला आणि पुण्यातल्या कुख्यात गुंडांना धडकीच भरली। अमितेश कुमारांनी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 267 गुन्हेगारांना पोलीस स्टेशनला बोलवलंय। त्यांच्याकडून यानंतर कुठलंही बेकायदेशीर कृत्य घडणार नाही, कुठलीही गुन्हेगारी कृती घडणार नाही याची ग्वाही घेतली आहे। सोशल मीडियावर रील्स टाकण्यासाठी ही सक्त मनाई केली आहे किंवा ज्या कोणत्या घटनेमुळे समाजात भीती, दहशत आणि दबदबा निर्माण होईल अशी कुठलीही गोष्ट घडणार नाही याचीही ग्वाही घेतली आहे। पण असं करून या अट्टल गुन्हेगारांमध्ये खरंच बदल होईल का? असं करून नेमकं पुणे पोलिसांनी काय साध्य केलं हेच या व्हिडिओतून पाहूयात। तुम्हाला समजलं का? काय वेळ समजलं का तुम्हाला? काय समजलं? कुठलाही इथून पुढे गुन्हा करायचा नाही, पहिली इन्स्ट्रक्शन। कुठल्याही गुन्ह्याला तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही। गुन्हेगारांचं उदात्तीकरण करणारे जे काही व्हिडिओ बनवता आणि रील्सला टाकता, इन्स्टाला टाकता, व्हॉट्सअपला टाकता, स्टेटस ठेवता, ते तुम्ही ठेवायचे नाहीत। प्रसंगी जर तुम्ही तसा गुन्हा केला तुमच्यावरती मोक्काप्रमाणे पण कायदेशीर कारवाई होईल। समजले सगळ्यांना? हातवरती करा, हातवरती करा। का समजलंय का? नाही समजलं कोणाला? ज्याला नाही समजलं हातवरती करा। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपला पदभार स्वीकारताच त्यांनी गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढली। कुख्यात गजानन मारणे, निलेश घायवळ, बाबा बोडके, बंडू आंदेकर, टिपू पठाण, कंचिले अशा प्रमुख 15 गुन्हेगारी टोळ्यांसह नव्या उभरत्या 50 टोळ्यातील सुमारे 267 अधिक सराईत गुन्हेगारांना परेडसाठी पोलीस आयुक्तालयात हजेरीसाठी बोलवण्यात आलं। पण यातून पुणे पोलिसांनी नेमकं काय साध्य केलं? गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रसिद्धी मिळू नये, नवीन तरुणांमध्ये गुन्हेगारीबद्दल आकर्षण निर्माण होऊ नये, समाजात चुकीचा संदेश दिला जाऊ नये म्हणून पोलिसांनी या गुन्हेगारांना रील्स बनवण्यास किंवा सोशल मीडियावर गुन्हेगारी संदर्भात पोस्ट करण्यास मज्जाव केलाय। शहरात कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीला अजिबात थारा नाहीये ही भीती गुन्हेगारांमध्ये निर्माण व्हावी आणि त्यांनी पुन्हा गुन्हेगारीच्या मार्गाला जाऊ नये म्हणूनही पोलिसांनी त्यांना बोलावून या सूचना केल्या आहेत। पोलिसांनी बोलावलेल्या गुन्हेगारांमध्ये काही अट्टल गुन्हेगार होते तर काही नवीन तरुणही होते। या नवीन तरुणांना गुन्हेगारी विश्वातलं भीषण रूप दिसावं, अट्टल गुन्हेगारांबद्दल त्यांच्या मनातलं आकर्षण संपुष्टात यावं आणि त्यांनी गुन्हेगारीचा मार्ग सोडून चांगलं जीवन जगावं म्हणूनही पोलिसांनी ही शक्कल लढवली आहे। गेल्या 3-4 दिवसापासून चालू आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही आमचे डोजर्स होते यांच्याकडे प्रिव्हेंटिव्ह स्टेप, त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स किंवा याचं जे काही प्लॅनिंग आहे ते करण्यासाठी आम्ही या सर्व जे काही रेकॉर्डवरचे आमचे जे काही गुन्हेगार असतील, आरोपी असतील त्यांना आपण पोलीस स्टेशनला किंवा आपल्या युनिटला आपण त्यांना कॉल केलं होतं। त्यांच्याकडनं इतंबित माहिती जो काय आमचा डोजरचा फॉर्म आहे तो फॉर्म आम्ही पूर्णपणे भरून घेतलेला आहे आणि त्यांना जे काही गुन्हेगारीचं उदात्तीकरण किंवा काही गुन्हेगारी कृत्य त्यांच्याकडनं घडू नये म्हणून त्यांना प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स होऊन आणि त्या ज्या काही लिगली सूचना आहेत त्या आम्ही त्यांना दिलेल्या आहेत, त्यासाठी आम्ही त्यांना बोलवलं होतं। यामध्ये काही नामचीन गुंड जसे आहेत तसे नवीन तरुण की जे गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यांची नुकतीच सुरू झाली असे तुम्ही बोलावले होते, तर याला आळा बसेल असं वाटतं तुम्हाला की हे ज्यांच्याकडे बघून त्यांनी गुन्ह्याला सुरुवात केली होती? आपल्याला याच्यामध्ये आता जे काही प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्या तर आपल्याला उचलल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती जी काही कारवाई आहे ती कारवाई केली पाहिजे, ती आम्ही कारवाई करत आहोत। रायझिंग काय प्रकार आहे? किती गुन्हेगारांना रायझिंग काय प्रकार? आज जवळपास 267 जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही आज कॉल केलं होतं। पुण्यातील अनेक गुंड जे राजकीय आश्रय घेताना दिसतात, तर पुण्यातील अनेक गुंड जे राजकीय आश्रय घेताना दिसतात, वेगवेगळ्या राजकीय नेत्याशी, खासदार, आमदार त्यांच्याशी बोलतायत। व्हिडिओ नंतर ही कारवाई आहे असं बोललं जातं। हा आमचा
पूर्वीचाच प्लॅन ठरलेला आहे आणि आमचे जे काही रेग्युलर आमचे प्रिव्हेंटिव्हचे जे काही स्टेप्स आहेत त्याचाच हा पार्ट आहे. सर, तुम्ही यांना सूचना देताना सातत्याने रील्स बनवणं किंवा सोशल मीडियावरती जे काही ते पसरवतात याबद्दल सूचना देताना दिसला, तर याचा परिणाम जो आहे तो तरुणाईवरती मोठ्या प्रमाणात होताना दिसतो या रीलचा किंवा, तर याबाबत तुम्ही काय सांगा? आपण जर मागे पाहिलं असेल तर मागच्या वर्षामध्ये जवळपास या रीलच्या बाबतीतले जवळपास आपण प्रोएक्टिव्हली काम करून आपण 24 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि जे रील्स यांचे जे फॉलोअर्स आहेत त्याचेच गुन्हेगाराच्या ह्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आढळलेला आहे. त्यामुळे आपल्या ज्या प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्याप्रमाणे आपण कारवाई करत आहोत, त्याप्रमाणे आपण सूचना दिलेल्या आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.